थांबलोय या लोकेशनला, हॉटेल हेरिटेज लॉज रूम्स या ठिकाणी. आणि या गावाचं नाव आहे पेरियापटना. म्हैसूरपासून थोडंसं पुढं आल्यानंतरही आम्ही म्हैसूर मार्गे आलो नव्हतो, कारण जो नॅशनल पार्क आम्ही बघून आलो ते म्हैसूरच्या थोडंसं खालच्या बाजूनं होतं. तर रात्रीचा एक्सपिरियन्स भयंकर राहिला, त्यामुळं म्हणलं इथंच थांबायचं. इथंच जेवलो आणि रूम शोधत शोधत इकडं जरासं गावाच्या बाहेरच्या साईडलाही, आणि रूम मिळत नव्हती. तर ह्यांचं पण फुल होतं लॉज. आता ही खेडेगावात एवढं फुल कसं काय माहिती नाही. आम्ही पण जास्त फोन लावले नाही, 1-2च फोन लावले. तिसऱ्या फोनला तर ह्यांचा कॉन्टॅक्ट मिळालाच आपल्याला. रात्री 11 वाजले आम्हाला रूमवर पोचाय. तरी पण त्यांनी आम्हाला त्यांचा एक हॉल रिकामा होता तो अरेंज करून दिला. सेपरेट बेड होतं ती टाकून कालची रात्री निघाली. महत्त्वाचं म्हणजे कॉपरेट चांगलं झालं यांच्याकडून. थंडी भयंकर आहे इथं, थंडीचं काही कळायचं बंद झालं आहे. शेवटी मी टेरेसवर शूटिंगला आलो त्यावेळेला मोकळ्या पायानं आलो होतो, खाली जाऊन बूट घालून आलो. एवढं भयंकर पायकार झालेली, आवाज फुटना, घसा असा जाम झाला आहे पाक. वातावरण भारी आहे एकदम. पाठीमागं तळा आहे मस्तपैकी, इकडं सुपारीची बाग आहे, पाठीमागे तिकडं कोपऱ्यात नारळाची बाग आहे. थंडी भरपूर आहे इथं. साऊथची राईड संपणार आहे. संपूर्ण एक एक व्हिडिओ बघायला मिळाले असतीलच. हा व्हिडिओ शेवटचाच असणार आहे आपल्या या साऊथ राईडचा. तुम्हाला ही साऊथ राईड कशी वाटली, या संपूर्ण साऊथ राईडमध्ये तुम्हाला बघायला काय आवडलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके 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 चला 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 चला. जय श्रीराम. इथं काय बरं का, ध्यान देऊन या रस्त्यावर चढतानाच. मित्रांनो, आता जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास पार करायचा आपल्याला आज दिवसभरात. त्या हिशोबानं एक क्रूज मोडमध्ये जरा गाडी चालवली पाहिजे. रश मोडमध्ये जरा परत थकवा जाणवायला चालू होती. डॉगॅश गँग इथं आराम करत्या. संध्याकाळची नाईट ड्युटी मारून झाली असेल त्यांची. आता सकाळचे बरोबर 8:15 वाजले. ती बाहेर पडता पोहोचायला लावते किती वेळ ती बघितलं पाहिजे. पहिला स्टॉप आम्ही दावणगिरीचा धरलेला आहे, म्हणजे NH 48 नंबर आपल्याला गावतोय तिथं. आणि तिथं पोचायला आपल्याला 5 तास 38 मिनटं दाखवतंय. हो कुठला तरी सण आहे. झेंडे मस्तपैकी 2 अडकवलेले आहेत वरती. वा वा वा, मस्त सर्कल मारलाय पताक्यांचा. बस 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 बस, लायनर गाठलेला नाही, छातीला गार वारं लागा लागलंय, बुद्धी चालायची बंद झाली पाक. काळजात बर्फ झाला तयार. आणि त्यात ह्यो प्रथमेश लागलाय पळवायला. गार लागत नाही तुला? क्रिस का गाना सुन के आए हो का? हवा केक, रोल, खजूर रोल. सुरात चाकू घेऊन कापा लागते. आले नाना चाकू घेऊन. बसून कापाय का नाना? उभ्यानंच चालू केलं. ताकद लावायला लागते काय? नानांच्या घरचं पौष्टिक आहार कापायचं चालू. शेवटचा रोल एक बाकी होता, तो घेतलाय कापायला. अनेक आहे. आम्ही म्हणतो शेवटचा येऊ. आपण रोजच्या रोज खायला पाहिजे होता सकाळचा, म्हणजे दिवस आपला असता. ब्लॉकमध्ये जवळपास 20-25 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. किती झालं? 500 झाले असल्या डॉगेश भाई नाही. खाया चारलं पाहिजे. बाळणपणांचे दिवस आहेत तिची, खाऊ दे जरा. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ. भाचाभाचीला ड्रेस आणला नाही म्हणणार. आलायच मोकळा हात आले बिस्कुट घेऊन. चला कॉफी घेऊया. पौष्टिक आहार नानांच्या घरचा. काल घेतलेला पार्सल केक खाऊन झालेला आहे. कॉफी घ्यायची ना, आता सुटायचं. आता नॉनस्टॉप 5 तासाचा प्रवास पूर्ण करायच्या विचारात आहे आम्ही. आता कुणाच्या बुडक्यात एवढा गुडदाय बघूया. 5 तास गाडीवर बसायचं. आभी जाईल. आणि कोण बसणार आहे का 5 तास गाडीवर? हा,
मी तिथं पोचल्यावर सांगतो. तेल टाकाय दोन गाड्या तर लवकर थांबतात तेल टाकायला, त्यामुळे बुडका खाली टिकतोय तेल टाकाय बरोबर. तेल टाकायचा स्टॉप माइंड सर. वा 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 वा, सुंदर पंचमुखी मारुतीचा अतिशय सुंदर असा पुतळा आहे इथं. एक नंबर, मारुतीच्या नावानं चांग बोल्या. सुंदर सुंदर. आणि तिथंच खाली महादेवांची पण एक मूर्ती आहे. लय गाव कुठलं आलंय कळालेलं नाही. इथं बोर्ड लिहिले ती, पण ती कन्नडी भाषेत आहे त्यामुळे लक्षात येत नाही की गाव कुठलं आलंय. रस्त्यात म्हशी आणि गाडी चालवणाऱ्या बायका या दोघांच्यापासून कधी पण सावध राहिलेलं बरं. लांबच्या लांब कवा आडवे येतील, कवा मान फिरवतील गार दिशी अजिबात सांगता येत नाही. डोळा आता पाठीवेग बसवायला लागणार आणि शोल्डरवर इकडे तिकडे एक. ओके ओके, लेफ्ट मारून झाल्यावर हायवे चालू झालेला आहे. स्ट्रेट पकडू, स्ट्रेट. ओके, पेट्रोल टाकून झालेलं आहे. टँक फुल झालं. काल रात्री टाकी फुल केली ती, आत्ता टाकी फुल केली. 240 किलोमीटर गाडी गेल्या, म्हणजे 24चा ॲव्हरेज पडला अरे मला. दावणगिरीच्या पुढं एक 30-35 किलोमीटर पहिला स्टॉप घेतला आहे, जो दावणगिरीकडून कोल्हापूरकडे जाणारा हायवे त्याच्या पहिल्या टोल नाक्याजवळ. तर ॲपल इनमध्ये थोडंफार काहीतरी खाऊया म्हणलं. इकडे अभि बसला आहे, इकडं दोन आमचं कार्यकर्ते बसलं आहे दुसरं. तर मस्तपैकी पनीर राईस मागवला आहे, पनीर फ्राईड राईस. नाना मामा गाठ पडले इथंच, त्यांनीच जो पत्ता दिलता, लोकेशन देऊन इथंपर्यंत आलं. आम्ही जेव्हा बसायच्या टायमाला ती गेलं पुढं निघून, कारण थांबलो की कटाळा येणार म्हणजे परत झोप आली इकडं तिकडं ती लांबड लावण्यापेक्षा. म्हटलं आम्ही खाऊन येतो, तुम्ही चला पुढं. आपलं आता खाऊन झालं, निघायचं आहे. जवळपास अजून 400 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आपला 32 शिराळ्याचा. अंदाजन 6 ते 7 तास लागतील, अजून 6 ते 7 तास लागतील. तर बघूया, पूर्ण हायवे आहे आता. मगाच्यासारखं आता गावागावातनं काही रोड नाही आहे, संपूर्ण हायवेनं जायचं आहे. त्यामुळं एवढा काय जास्त त्रास होणार नाही आता. चला चला चला, मस्तपैकी फ्राईड राईस खाऊन झालेला आहे. निघू पटशिरी. 400 किलोमीटर पार करायचे आहेत अजून. फुल करायचं. स्ट्रेट पकड, स्ट्रेट पकडो. रॉड है नीचे, स्ट्रेट पकडो.
हा हा हा, जिथून आपल्या राईडची सुरुवात झाली होती श्री अंबा मातेंच्या दर्शनाने, तिथंच आता आपल्या ग्रुपच्या राईडची समाप्ती होणार आहे. त्यासाठी अंबामाता मंदिरासमोरच आलोय आम्ही सगळीजण. संपूर्ण 12-13 दिवसाची राईड संपवून आम्ही जस्टच आत्ताच पोचलो श्री अंबामाता दर्शनाच्यासाठी. म्हणजे इथनंच आम्ही राईडची सुरुवात केली आणि आता जस्ट अंबामाता मंदिरासमोरच आलोय. रात्रीचे बरोबर 10:15 झाले ती आणि 13 दिवसाचा हा 3647, त्यात 15 ॲड, 3661 किलोमीटरचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे आपला. कार्यकर्ते इकडं बाहेर उभा आहेत एका लाईनीत. मस्तपैकी आता इथे एक फोटो काढायचा आणि घरला जायचं. 13 दिवस झाले आज घरला गेलेलो नाही. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाचा दक्षिण भारताचा प्रवास आणि अनुभव कसा राहिला ती महत्त्वाचं विचारून घ्या. सगळ्यांचं मत ऐकणं महत्त्वाचं आहे. हर्षा इकडे सुरुवात तो यापासून करूया. दक्षिण भारतातला सगळ्यात भारी वाटणारा तुझा पॉईंट म्हण, दिवस म्हण, काय असेल, काय वाटलं तुला भारी? रामेश्वरम. मजा आली समाधान आहे बघण्याचं आणि दर्शनाचं सुख तिथं झालं तेवढं. कुठलं तू मामाने संग गेलतस ती म्हणतोस का? होय. अरे ते थिरुअनंतपुरम. सॉरी गलती से मिस्टेक हो गया भैया जी. थिरुअनंतपुरम. हा बरोबर आहे. तुम्हाला पालखी आणि आरती आरती मिळाली आणि विशेष म्हणजे आम्ही बाहेर निघालो तिथनं तो सीन एक नंबर झाला. पोलिसांनी हटून थांबवलं आणि आत आम्हाला ती मेन म्हणजे पालखी बघायला भेटली. म्हणजे मेन मूवी सारखी होती ती. हा मेन सीन आत्ता थांबा म्हणून सांगितलं तीच नव्ह का? बरोबर. ओ मामा या. दक्षिण भारताच्या प्रवासातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण सांगा. नाही तुम्ही ना मामा सांगतात तर. सर्वसाधारण एकच येईल असं नाही, पण आहे तिरुअनंतपुरम मध्ये पद्मनाभन स्वामी मंदिर प्रदक्षिणेसाठी स्वामी श्रींची मूर्ती आणि त्यांची ती पारंपरिक पद्धतीची वाद्यासह हत्तीच्या आपल्या मूर्तीवर हत्ती समोर आणि त्याच्या ओरिजिनल हत्ती ना, ओरिजिनल हत्ती आणि त्याच्या पाठीमागनं 3 उत्सव मूर्ती आणि ती 3 प्रदक्षिणा. त्या 3 प्रदक्षिणाची पारंपरिक पद्धतीची वाद्य वाजवत आणि पारंपरिक पद्धत त्यांच्या जुन्या पद्धतीप्रमाणे ते पाहायला मिळाले. तो अविस्मरणीय क्षण. बरोबर. आणि एवढी मोठी राईड पूर्ण करू शकलो, तो एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि आपण केलेला शोक चांगल्या पद्धतीने जपता आला. इथून पण जपत राहील. भाग पाडा की जरा. कशाला भाग काय, आपण काय आत्ता आलोय ना. एखादा असा क्षण सांगा की तो मनाला भाळला असेल तुमच्या दक्षिण भारताच्या राईड. म्हणजे मलाच नाही आणि माझे 2 मेंबर या दोघांना पण पद्मनाभ स्वामीचे माहित आहे. तुम्ही तिघ जण गेलता एकत्र. त्याच्यापेक्षा असं दुसरं काहीच नाही. आम्ही दुसऱ्या गेटने गेलो, तुम्ही दुसऱ्या गेटने गेला. एवढाच विषय. आमच्या तिघांच्याच नशिबात होतं, त्यामुळे त्या पोलिसांना आपल्याला थांबवलं. आणि मग ते दिवं लावणं वगैरे कोणाला ते नाही मिळत. ते दिवं आम्हाला लावायला मिळालं. बरोबर. पूर्ण भिंतीचं म्हणजे त्या मंदिराला जे पद्मनाभ स्वामीचं जे मंदिर आहे त्याच्या 4 भित्ती आणि गणेशचं साईडला आहे त्याच्या 4 भित्ती. श्रीकृष्ण मंदिराचे ते सगळ्याचं दिवं म्हणजे ते आपल्याकडेच दिला आणून त्या लावा. पहिल्यांदा आम्ही गेलो तर आम्हाला दिलं नाही, बाजूला थांबलो तिनं आणून दिलं. पंथी देवटा ते आणून दिला. तिघांच्या 3 हातात दिलं. मस्त ते करून आम्ही निघालो. तू म्हटलं आता किती वेळ तुमची आमची गाठ नाही. निघालो तर पोलीस म्हणला थांबा 5 मिनिटं, म्हणजे त्यांच्या भाषेत तुमचं. तर 3 मिनिटात त्या पालखी आल्या. आता एवढं खतरनाक वाटलं ना आता असं. म्हणजे नुसतं त्यांचं ते लमाजमा बघून टोटल पुढं कोण मागं कोण एकदम डिक्टोट असे 3 फेऱ्या आम्ही ते आम्हाला म्हणजे मला नाही वाटत इथनं पुढं कधी आपल्याला ते बघायला मिळेल. तेवढा आहे नाहीच होणार ना ते. त्यामुळे तो सगळ्यात चांगला. दुसरा म्हणजे आपल्या मुन्नारचा भाग किंवा उटीचा भाग जो गारवा एकदम मनाला शरीराला सगळं थंडगार वाटलं. बाकी काय सगळी राईड एकदम उत्तम झाल्या, बिना कुठल्या संकटाची किंवा कोणाला न ताप होता छान झाली. ग्रुपचा सगळ्यात लांबडा गडी आलेला आहे कॅमेरावर. माझी तर पहिलीच राईड होती. होय. सांग तुझा एक अनुभव सांग दक्षिण भारत राईडचा. वगैरे ठेवतो नका पोराला, बोलते बोलू दे. बोल बाळा. चांगला होता एक्सपिरियन्स. एका वाक्यात
या की अभिषेक एकटाच राहिलाय काय आता काय बोलायचं. काय अब तो जॉईन झालाच मधुराईत आणि तुझं सगळं राईड चालू झाली रामेश्वरम पासून, त्यामुळे रामेश्वरम पासून तुझीच तिथनं काय असेल ते एक्सपिरियन्स. तरी पण तुला सगळ्यात चांगला अनुभव देणारा तो एक दिवस आणि एक ठिकाण सांग. तिथली मंदिरं हा आणि तिथली जी प्रसन्न हे होतं वातावरण ते एक नंबर होतं. उटी मुन्नार एक नंबर एक्सपिरियन्स झाला. अंबाबाईच्या कृपेने आणि गोरक्षनाथांच्या कृपेने जाताना आशीर्वाद घेऊन गेलोच होतो इथून. बरोबर. राईड एक नंबर झाले. कुठलाही कोणालाही कसला त्रास नाही, काही नाही. बिना डॅमेज राईड सगळी राईड झाले. जाताना मी नॉनस्टॉप गेलोय, तुम्हीही नाही म्हटलं तरी 600-750 गेला. मी आता येतानाही आपण 700 किलोमीटर आलो. बरोबर. आजचा दिवस पण कुठलाही त्रास नाही, काय नाही. आणि बिना डॅमेज म्हणजे कुठलाही ऍक्सिडेंटल घटना न घडता ते गाडीचं लूज होणं, पार्ट तुटणं हे विषय वेगळा राहिला. काही म्हणजे कुठलीच गोष्ट त्रासदायक अशी काही झाली नाही आम्हाला. त्यासाठी पुन्हा एकदा अंबाबाईचं आभार आणि दर्शन घ्यायसाठी इथे आम्ही पोचलो. बरोबर. धन्यवाद. पाठीमागच श्री अंबामाता मंदिराचं दर्शन आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.